महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील एक अविभाज्य भाग म्हणजे फेरीवाले. मात्र अलीकडे शहरामधील या फेरीवाल्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. शिवाय अनधिकृतरित्या फिरणाऱ्या फेरीवाल्यांचाही सोसवाट झाला आहे. शहरातील फुटपाथवर त्यांची संख्या जास्त झाल्याने नागरिकांना चालायलाही पुरेशी जागा राहिली नाही असंही म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवं. कुणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त मुंबई हायकोर्टाने आणखी कोणते आदेश दिले आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौल आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. फेरीवाला या नावातूनच या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो, परंतु बऱ्याचदा या फेरीवाल्यांनी फिरत फिरत व्यवसाय करण्याऐवजी ते एकाच ठिकाणी बस्तान मांडून बसतात. त्यामुळे अनेकदा शहरातील स्थानकांच्या आजूबाजूचा परिसर, महत्त्वाचे रस्ते आणि स्थानिक व्यवस्थेवर ताण पडताना दिसतो. शिवाय यातले बरेच फेरीवाले हे परप्रांतीय असून ते अवैधरित्या राजरोसपणे फिरताना दिसून येतात. साहजिकच सार्वजनिक जागा अशा फेरीवाल्यांनी गजबजून जातात. त्यामुळे आधीच खराब झालेले रस्ते आणि पादचारी मार्गांची अवस्था आणखीन वाईट होते. अर्थात यावर महापालिकेचे अधिकारी कारवाई करत असले तरी काही दिवसांनी परत जैसे थे अशीच परिस्थिती होती. हीच परिस्थिती लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाले महाराष्ट्रातीलच हवेत असं ठणकावून सांगितलंय. आता डोमिसाईल, ज्याला मराठीत आदिवास प्रमाणपत्र असं म्हटलं जातं, हे प्रमाणपत्र एखादी व्यक्ती विशिष्ट राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून काम करतं. म्हणून नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व निश्चित करणारं प्रमुख कागदपत्र म्हणजेच डोमिसाईल असा त्याचा सरळ अर्थ आहे. हे सहसा स्थानिक नियमाद्वारे निश्चित केलं जातं. मात्र यासाठी भारतातील कोणत्याही राज्यात संबंधित व्यक्तीचे 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक असतं. हे प्रमाणपत्र प्रामुख्याने शैक्षणिक प्रवेश, रोजगार, सरकारी योजना आणि अगदी मालमत्ता व्यवहारांसाठी देखील आवश्यक असतं. आता फेरीवाले आणि डोमिसाईल संदर्भात कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊयात. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातील हवेत. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमिसाईल आवश्यक असून कुणीही येऊन रस्त्यावर ठेला लावेल असं सांगणार नाही. डोमिसाईल नसलेल्या फेरीवाल्याला परवाना न देण्याचा आदेश देणार. महत्वाची बाब म्हणजे इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईल बंधनकारक आहे. मग महाराष्ट्रात असं धोरण का नाही असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केला आहे. दरम्यान या आदेशाचं मुंबई फेरीवाल्यांनी स्वागत केलं आहे. शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवा अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाला संघटनांनी दाखल केली होती. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी पालिकेने निकष ठरवले आहेत. त्यामध्ये डोमिसाईल सक्तीचं करण्यात आले. डोमिसाईल नसलेल्या 6,000 फेरीवाल्यांना पालिकेने पात्र ठरवलं. त्यामुळे अन्य फेरीवाले त्यांच्याकडे डोमिसाईल नाही त्यांना देखील पालिकेने पात्र ठरवावं अशी मागणी झाली. मात्र त्यावर खंडपीठ संतप्त झालं. ही मागणी मुळीच मान्य केली जाणार नाही. बाकीचे मुद्दे नंतर, पण महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवं असं स्पष्ट करत या प्रकरणावरील सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान मुंबईत 4 लाख फेरीवाले असून BMCने फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी होत आहे. एकूणच न्यायालयाच्या निर्णयाने महाराष्ट्रातील फेरीवाल्यांसाठी एक नवीन पण महत्त्वाची नियमावली सुरू झाली आहे. मात्र यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील रस्त्यावर कायमस्वरूपी बदल घडून येतील का? तसंच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राहणारेच फेरीवाले रस्त्यावर दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर फेरीवाल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.